तर नमस्कार मंडळी, तर माझ्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत की जे नेल आर्ट करण्यासाठी बिगिनर असतात त्यांना काही थोड्याच ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता, तुम्ही नेल आर्ट स्टार्ट करू शकता. त्यासाठी मी आज तुम्हाला सांगण्यासाठी आलेली आहे की काय काय वस्तूंची आवश्यकता आहे. तर आपण आपला हा फर्स्ट डे आहे, तर यानंतर आता मी सिरीज ही सुरू ठेवणार आहे. तर यासाठी फर्स्ट आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत, तुम्ही थोडक्यात सामानामध्ये तुम्ही तुमचा नेल आर्टचा कोर्स स्टार्ट करू शकता किंवा नेल आर्ट तुम्ही करू शकता, तुमचा छोटासा बिझनेस तुम्ही स्टार्टअप करू शकता. तर फर्स्ट त्यासाठी लागणार आहे तुम्हाला क्युटिकल पुशर. तर हे क्युटिकल पुशर काय काम करतं, तर या साईडने दोन्ही साईडने असतं असं त्याला. तर हे क्युटिकल पुशर हे असं, हे तुम्ही नेल असं, जी आपली इथे स्किन असते चिटकलेली असते ती पुश करण्यासाठी ह्याचा वापर होतो. असं क्युटिकल पुशरनी हे क्युटिकल पुश करायचे, हे पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर हे आहे क्युटिकल कटर. सो हे क्युटिकल कटर हे असं स्किन कट करण्यासाठी, जी पुश केलेली स्किन असते ना ती अशी ही आपली हे स्किन असते ना, तर ती ही कट करण्यासाठी त्याचा वापर होतो. हे पाहू शकता, डेड स्किन पूर्ण निघून जाण्यासाठी. आणि ह्याचा वापर हे जे आहे, जर राहिलं असेल सपोज तर थोडेफार असे, तर हे काढण्यासाठी थोडंफार चिटकलेलं असेल, काही नेल्स काहींचे खूपच हे असतात, कधी केलेलं नसतं, सो जी डेड स्किन राहिलेली निघून जाण्यासाठी ह्याचा वापर होतो. तर यानंतर हे आहे बफर. तर हे बफर दोन्ही साईडनी आपण यूज करू शकतो. हे सॉफ्ट साईड आहे आणि ही हार्ड साईड आहे. तर त्याचा वापर हे असं बफ करण्यासाठी होतो. नेलची जी शाईन असते ती घालवण्यासाठी ह्याचा वापर होतो. आणि अजून एक बफर असतं, ते माझं खराब झालेलं आहे, सो आत्ता सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी अवेलेबल नाही आहे. जेव्हा मी आणेल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल आणि शक्यतो तुम्हाला माहितीच असेल. तर हे जी शाईन असते ती घालवण्यासाठी ह्याचा वापर होतो. आणि जर आपल्या पूर्ण शाईन ह्याची घालवायची, नेलवर जी आपल्या शाईन असते, जी चमक असते ती घालवल्याशिवाय आपण नेल आर्ट जे काय आहे ते करू शकत नाही. तर होतच नाही, व्यवस्थित होत नाही, होतं पण व्यवस्थित होत नाही, लवकर जेल पॉलिश निघून जाते. त्यासाठी ह्याचा बफरचा वापर करायचा. यानंतर आता लागणार आहे आपल्याला, आता जेव्हा आपण बफ करतो सगळं क्लीन पूर्ण नेल केल्यानंतर यावरती आपण आता जेल पॉलिशची प्रोसिजर पाहतोय. तर यानंतर आपल्याला लागणार आहे पहिल्यांदा लावायचं डिहायड्रेटर. डिहायड्रेटर लावल्यानंतर आपण दोन सेकंद असं थांबायचं. त्यानंतर त्यावरती लावायचं हे प्रायमर लावायचं. प्रायमर लावल्यानंतर 2 सेकंद थांबायचं. आणि त्यानंतर आपल्याला लावायची आहे बेस कोट. म्हणजे जे जेल पॉलिश लावायच्या अगोदर आपण हा बेस कोट लावायचा. तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता, शिल्सचं घेऊ शकता, कॅमेलॉनचं घेऊ शकता, कुठलंही घेऊ शकता. तर हे बेस कोट झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट, बेस कोट लावल्यानंतर आपल्याला लागणार आहे हा UV लॅम्प. तर UV लॅम्प असल्याशिवाय तुम्ही कुठलंही आर्ट करू शकत नाही. कारण नॉर्मल जेल पॉलिशसारखं हे अजिबात म्हणजे नेल पॉलिश नसतं. कारण जेल पॉलिशला तुम्हाला हे UV लॅम्पशिवाय ते ड्राय होत नाही. असं नॉर्मल कितीही तुम्ही बोट ठेवलं तरीही ते ड्राय होत नाही. सो त्याला UV लॅम्पची आवश्यकता आहे. त्यानंतर बेसकोट लावल्यानंतर 60 सेकंद हे क्युअर करून घ्यायचं. त्यानंतर आपण जी जेल पॉलिश, कुठलाही कलर तुम्हाला जो आवडतो तो कलर घ्यायचा, तो यावरती अप्लाय करायचा. एक कोट करायचा. आणि तुम्हाला जर डार्क हवा असेल, एक कोट लावायचा, 60 सेकंद क्युअर करायचं, त्यानंतर अजून एक सेकंड कोट द्यायचा, 60 सेकंद क्युअर करून घ्यायचं. आणि त्यानंतर लास्टला त्यावरती आपण टॉप कोट लावायचा. टॉप कोटनी शाईन येते एक प्रकारची त्या जेल पॉलिशला लावल्यानंतर. आणि ते कवर्ड राहतं, निघत नाही वगैरे व्यवस्थित, त्याच्यावरती धूळ वगैरे काय असं घाण वगैरे जाऊन हे होत नाही. आणि कलर पण डल अजिबात होत नाही. हे प्रोटेक्शनसाठी हे टॉप कोट आहे. आणि त्यानंतर लास्टला हे लिक्विड आहे. आणि जेव्हा आपण क्युटिकल वगैरे कट करतो तर तेव्हा ही स्किन अशी थोडीशी ड्राय झालेली असते. त्यावेळेस लास्टला आपण हे क्युटिकल ऑइल लावायचं. इथे लावायचं, या क्युटिकलची जी साईड असते त्याला हे क्युटिकल लावून घ्यायचं. फक्त एवढ्याच गोष्टी असल्या तुमच्याकडे तर तुम्ही परफेक्ट नेल करू शकता, जेल पॉलिश करू शकता.
तुम्हाला एवढ्या गोष्टी असल्या तरी तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही जेल पॉलिश करू शकता. आणि भरपूर लोक की फंक्शनलाच नेल आर्ट वगैरे वेगवेगळे फॅन्सी करतात, नाहीतर नॉर्मल जेल पॉलिश करतात. सो तुम्ही हे जेल पॉलिश करण्यासाठी एवढ्या गोष्टी जरी असल्या तर तुम्ही घरात बसून छोटासा बिझनेस करू शकता. तर कसं वाटलं मी अजून एकदा तुम्हाला सांगते की काय काय गोष्टी लागणार आहेत आपल्याला. पहिल्यांदा क्युटिकल पुशर, नेल कटर पण लागणार आहे. नेल कटरनी तुम्ही अगोदर नेल्स कट करा. कुणाला नेल्स कट नको असतील तर तुम्ही त्याला आहे त्या नेल्सला शेप पण देऊ शकता. तर फर्स्ट लागणार आहे क्युटिकल पुशर, त्यानंतर क्युटिकल कटर, त्यानंतर बफर. यानंतर आपल्याला लागणार आहे UV लॅम्प असल्याशिवाय तुम्ही कुठलेही जेल पॉलिश किंवा कुठलेही आर्ट करू शकत नाही. यानंतर लागणार आहे तुम्हाला डिहायड्रेटर, प्रायमर, त्यानंतर लागणार आहे बेस कोट, त्यानंतर लागणार आहे तुम्हाला एक कुठल्याही कलरची जेल पॉलिश लागणार आहे. यानंतर लागणार आहे तुम्हाला टॉप कोट. तर अशा पद्धतीने तुम्ही हे मी केलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही आर्ट करू शकता. आपली आजपासून सिरीज सुरू झालेली आहे. आज फर्स्ट डे आहे आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट सेशनमध्ये विचारू शकता. हे पाहू शकता हे अशा पद्धतीने. आणि हे प्रॅक्टिससाठी मिळतात. हे पण हे नेल्स असे सर्कल्स असे मिळतात. तर तुम्हाला काही जरी क्वेरीज असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि नक्की व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि असेच कनेक्ट राहा माझ्या चॅनलला. थँक्यू. बाय बाय.